नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सुनील तटकरे यांचं आपण स्वागत करतोय. सुनीलजी, धन्यवाद. या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या दरम्यान आपण आम्हाला मुलाखतीच्या साठीची वेळ दिली आहे. या चर्चेची सुरुवात थेट मुद्द्याला हात घालून करतो, ती म्हणजे अशी की आत्ताच्या घडीला रायगडकरांनी म्हणजेच तुमच्या मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं? रायगडकरांनी मला मतदान का करावं हे सांगण्यासाठी काही विशेष मोहिमेची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही. 40 वर्षाचं माझं राजकीय जीवन, सामाजिक जीवन रायगडकरांच्यासाठी समर्पित राहिलं. विशेष सांगण्याची आवश्यकता नाहीच. रायगडकर मी केलेल्या सेवेचं अतिशय भक्कमपणाने पाठबळ मला देऊन त्यावेळेला निश्चितपणाने करतील. तटकरेजी, या सगळ्या दरम्यान प्रचाराची रणधुमाळी पण जोरात आहे आणि तुमच्या विरोधात प्रचार करण्यासाठी शरद पवारांना यावं लागलं. याचं काय कारण असेल? पवार साहेब राज्याच्या राजकारणामध्ये 6 दशकं त्या ठिकाणी आहेत. देशाचे नेते आहेत. स्वाभाविकपणाच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात. त्या उमेदवारांच्यासाठी त्यांनी प्रचाराला येणं, मी स्वतः काय त्या ठिकाणी वावगं मांडत नाही. या प्रचाराच्या दरम्यानचा एक आणखीन टप्पा येतो, तो म्हणजे मुद्द्यांचा आणि असलेल्या दिलेल्या आश्वासनांचा, असलेल्या अडचणींचा सुद्धा. मुंबई गोवा महामार्ग हा एक कळीचा मुद्दा बनला आणि गेले अनेक वर्ष तो चर्चेतला मुद्दा आहे. ज्या भागात ते काम अडलंय त्या भागाच्या आणि त्या भागातल्या समस्या आणि काम अडण्याचं कारण, याची उत्तरं आहेत आपल्याकडे? 100% उत्तर आहेत. ती उत्तरं शोधलेली पण आहेत. पहिल्या टप्प्यातलं काम ज्याला मंजूर झालं ते UPच्या कारकिर्दीत झालं. त्याला त्याचाही पाठपुरावा सुनील तटकरेंनी पालकमंत्री म्हणून केला होता. आणि हा जो पृष्ठभाग आहे तो डांबरीकरणाचा असल्यामुळे कोकणातल्या पडणाऱ्या अतिवृष्टीच्यामुळे तो रस्ता उखडला जातो. खासदार म्हणून गडकरी साहेबांना भेटल्यावर 700 कोटी रुपयाचा निधी गडकरी साहेबांनी दिला. त्याचा आज 80% काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. माझं जे दायित्व आहे कोकणच्या जनतेसाठी, त्यामधला महत्त्वाचा रस्ता म्हणजे मुंबई गोवा रस्ता, हे काम या 2025 पर्यंत 100% पूर्ण झालेलं पाहायला मिळेल. पण तटकरे साहेब, या सगळ्या कारणांच्या दरम्यान महामार्ग पूर्ण न होण्याला थेट जबाबदार कोण आहे? असं आहे की अनेक वेळेला एक तर निसर्ग, त्याच्यानंतर मग त्याच्यामधला नवीन आलेला बदलाव, काही वेळेला वन खात्याची परवानगी मिळण्यासाठी झालेला उशीर, की ज्या गतीने देशांतील राज्यांतील वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाले त्यामध्ये आमचा हा रस्ता रखडला, ही बाब काय नाकारता येणार नाही. पण या संदर्भातले माझे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची पराकाष्ठा मी त्या ठिकाणी करत आलो आणि हे काम नजीकच्या कालावधीमध्ये पूर्णावस्थेत जाईल. बिलकुल. आत्ताच्या घडीला आपण ज्या वेळेला मतदारांपर्यंत पोहोचता आहात तेव्हा कोणते मुद्दे घेऊन जाताय आणि खास करून ज्या पद्धतीचं सत्तांतर आपण किंवा भूमिकांतर घडवलेलं आहे त्याबद्दल मतदारांचा प्रतिसाद काय आहे? गेले 40 वर्ष विकासाच्या मुद्द्यावर वाड्या वस्तीत, मोहल्ल्यामध्ये, गावागावामध्ये जे जे काय काम विकासाचं असेल ते करण्याच्या संदर्भात माझी प्रामुख्याने भूमिका राहिली. काही माणसं निवडणुका आल्याच्यानंतर बाजारात दिसतात, पावसाळा आल्यानंतर आंब्या उगवतात तशी दिसतात, किंवा त्या आल्याच्यानंतर लोकसभा निवडणुका आली असं समजतात. माझ्या बाबतीमध्ये असं कधीही रायगड जिल्ह्यात गेल्या 40 वर्षामध्ये घडलं नाही. जी, याच बरोबर एक आणखीन मुद्दा निश्चित विचारावासा वाटतो आणि तो असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये घराणेशाहीचा आरोप सुद्धा आपल्यावर होतो. घराणेशाहीचे जे आरोप टाळायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते, त्यांच्याकडे रायगडात उत्तर काय असतं? माझी मुलगी जी निवडून आली ती विधानसभेला निवडून आली. लोकांनी तिला निर्वाचित केलं. मी गेले 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे. 25 वर्ष विधिमंडळामध्ये राहिलो, 5 वर्ष लोकसभेमध्ये राहिलो. माझ्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये तशी भावना निर्माण झाली असती, लोकांनी मला बाजूला केलं असतं. बिलकुल. एका निमित्तानं या चर्चेला वेगळं वळण सुद्धा अपेक्षित आहे आणि ते आहे सुनील तटकरे यांच्याच संदर्भात झालेल्या पवार घराण्यातल्या काही वक्तव्यांच्या बाबत, की तुम्ही इतके वर्ष पक्षाला देऊन सुद्धा एका क्षणानंतर तुमची ओळख सुद्धा नाकारली गेली आणि अगदी ताज्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांना आणि धनंजय मुंडे यांच्या समाजाला सुद्धा
लहान माणूस लहान समाज असं म्हटलं गेलं. अशा प्रकारचा प्रचार होतोय आणि अशा प्रकारची पातळी प्रचाराची आली आहे. काय कारण आहेत? हे नैराश्यामुळे घडतंय का? निश्चितपणाने नैराश्यामुळेच असे उद्गार त्या ठिकाणी येतात. धनंजय मुंडे साहेब ज्या समाजाचे आहेत त्याच्याही पेक्षा अत्यंत ॲक्यूट असा समाज आहे, म्हणजे 100%. पण धनंजय मुंडेंना सुद्धा लोकांनी स्वीकारलं, जनतेने मलाही त्या ठिकाणी स्वीकारलं. का अशाबद्दल अशा पद्धतीने आमचा उल्लेख आणि समाजाचा उल्लेख केला जातोय? नैराश्य आहे. मग या प्रचाराच्या दरम्यान एक दुसरा प्रयत्न सुद्धा तुम्हाला दिसतोय का की बारामतीची सगळी निवडणूक ही पूर्णपणे भावनिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत? खरं आहे की भावनिक पातळीवरती ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्या ठिकाणची निवडणूक या पद्धतीने होती आहे. पण मला विश्वास आहे की बारामतीकरची जनता ही भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देते आणि ते कर्तव्याला अधिक त्यांनी महत्त्व दिल्याच्या नंतर ही लढाई पवार विरुद्ध सुळे आहे. तुमच्या लेखी काय निकाल असेल बारामतीचा? 100% पवार विजय होणार. कुठले कुठले पवार? कारण हळूहळू हेही आता सांगायला सुरुवात झाली आहे की आडनाव सुळे असलं तरी पवारच आहे. सांगितलं ना की ही लढाई सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे. ही लढाई सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे. या लढाईमध्ये पवार विजयी होतील असं मी म्हणालो. आपल्याला मी अगेन एंड्रॉस करतो, सुनेत्र पवार विजयी होतील. आपण अगदी थेटच उत्तर दिलं. कोण विजयी होणार, बारामतीचा निकाल काय असेल? याचप्रमाणे महाराष्ट्राचं आकलन काय आहे आपलं? 45+ महायुती. आणि त्याच्यात सर्व ठिकाणी उमेदवार योग्य पद्धतीने दिले गेले आहेत असं वाटतंय आपल्याला? कारण काही ठिकाणी या कुरबुरी होत आहेत, काही ठिकाणी उमेदवारांच्या विरोधात नाराजी होतीये, उमेदवार घोषित करायला उशीर होतोय. अशा कुरघोडी दोन्ही आघाड्यांच्या मध्ये त्या ठिकाणी झाल्यात. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, उमेदवार जाहीर करायला विलंब झाला ही वस्तुस्थिती खरी आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं देशभरातलं नेतृत्व राष्ट्रहिताला प्राधान्य देत राष्ट्राची झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची गतिमान प्रगती या साऱ्याचा सारासार विचार करत राज्याची जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असा मला विश्वास आहे. पण ज्या वेळेला तुम्ही प्रचारात जाता आणि तुमचे विरोधक सुद्धा प्रचारात असतात ते सातत्याने एक शिक्का मारतात की गद्दार आहात आपण, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेशी भाषा आहे का? पहिला मुद्दा. आणि ही जनतेला पटणारी भाषा आहे का? एक असं आहे की जो शब्दप्रयोग वापरला गेला राजकारणामध्ये, हे शब्दप्रयोग सर्वांच्या साठीच त्यांनी ज्या अर्थाने इतरांच्या बाबतीमध्ये म्हटले असतील त्यांना लागू राहतील. एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं का 4 बोटं आपल्याकडे येतात याचं भान नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेल्या विरोधक कदाचित विसरले असतील, म्हणून ती भाषा त्या ठिकाणी केली जातात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, पुरोगामी विचाराची आहे, त्यांना ज्ञात आहे की राज्यामध्ये नेमकं कोण काम करू शकतं. त्याची या राज्यातील जनता योग्य पद्धतीने विचार करत महायुतीला स्पष्टपणाचा कौल देईल. या दरम्यान तुम्ही जेव्हा 45 जागा म्हणताय तर त्या 45 जागांच्या अनुषंगानं अंतर्गत काय विभागणी असेल असं वाटतं आपल्याला? तुमच्या 4 जागा आहेत, तुमच्या चारहीच्या चारही निवडून येणार आहेत का? 100%. तुम्हाला साताऱ्याचा निकाल काय वाटतो किंवा इतरही महायुतीच्या अंतर्गत जर एक जागेच्या संदर्भातला आढावा म्हणून तुम्ही पाहताय काही गोष्टींकडे का आता फक्त लक्ष तुमचं तुमच्या मतदारसंघाकडे जास्त आहे? स्वाभाविकपणाने मी उमेदवार असल्यामुळे माझं लक्ष माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. 7ला माझं मतदान झालं की मग 13 आणि 20च्या टप्प्यासाठी असलेल्या सगळ्या मतदारसंघात मी प्रचारासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. तुम्ही जनतेमध्ये निश्चित मिसळत असाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास अर्धा डझनहून अधिक सभा झालेल्या आहेत. इतका प्रचार करण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात फिरतायत, हा मुद्दा सुद्धा तुमचे विरोधक उपस्थित करतायत, त्याची उत्तर आहेत? पंतप्रधानांच्या सभेमुळे त्यांना मिळणारा लाखोंचा प्रतिसाद असल्यामुळे ज्यांच्या पोटात राजकीय गोळा उमटलेला आहे ते अशी टीकाटिप्पणी करतात.
देशाचे पंतप्रधान जिद्दी आहेत, मेहनत घेणारे आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकल्पाची उभारणी करण्याचा सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांनी केलेला प्रयत्न देशातील जनता कधी विसरणार नाही. नरेंद्र मोदींच्या कोणत्या अशा गुणांना जनता स्वीकारते? राष्ट्रहितासाठी त्यांनी केलेलं काम, आंतरराष्ट्रीय स्तरावरती परराष्ट्र नीती, परराष्ट्र धोरण, राज्याला विकसित करण्यासाठी त्यांनी केलेली अपरंपार मेहनत, अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने केलेला विक्रमी बदल. शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय, आपल्याला वेळेची मर्यादा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला एक पटकन आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तटकरेंच्या पाठीशी घरातले सगळे आहेत का? माझं कुटुंब, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा सून सगळे माझ्या पाठीशी आहेत. काय फरक पडतो? अख्खा मतदारसंघ हाच माझा परिवार आहे. मी माझ्या मतदारसंघाला परिवाराखेरीज वेगळं मानलं नाही आणि मतदारसंघाने सुद्धा मला परिवारातलाच एक भाग आहे असं मानलं. हेच तर माझं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान तुमच्या लेखी अत्यंत अयोग्य अशा प्रकारची कुठली घटना घडली? प्रचारात ज्या प्रकारचा स्तर भाषेचा घसरतोय दिवसेंदिवस, उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्याला मिळणारी उत्तरं, यामुळे जे जनतेच्या समोर जात आहे ते जनतेला भावतंय का? एक असं आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने परस्परांची संभावना, ज्या शब्दप्रयोग वापरून केले जाते ते दुर्दैवी आहे, वैधानकारक आहे. आता आमच्याच मतदारसंघामध्ये माझे समोरचे उमेदवार भाजपाला बकासूर म्हणतात, टकमटोक दाखवा म्हणतात, बाटलीत भूत, त्याला बुच्च लावायचं, ही भाषा 30 वर्ष संसदेमध्ये गेलेली माणसं, 10 वर्ष केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषवलेली माणसं ज्या पद्धतीने करतात, योग्य का अयोग्य त्याचा फैसला जनता नक्की त्या ठिकाणी करेल. याच टप्प्याच्या दरम्यान मुंबईतली एक घटना आपल्यापर्यंत निश्चित पोहोचली असेल आणि ती म्हणजे अशी आहे की उद्धव ठाकरेंनी उघडरित्या सांगितले की ते पंजाला मतदान करणार आहेत. तुमच्या लेखी ही घटना ही मुंबईकरांवर आणि त्यात सुद्धा जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्यावर काय परिणाम करेल? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वक्तव्य या पूर्वीच्या कालावधीमध्ये केलेलं मला आठवतं. ते असं म्हणाले की काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका माझ्या आयुष्यात येईल, त्याला शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेन. हे शिवसेने प्रमुखांनी त्या कालावधीमध्ये केलेलं घोषणा होती, घोषवाक्य होतं. तमाम शिवसैनिक त्यांच्या या वाक्याने भारले गेलेले होते. आता जे वाक्य उद्धवजींनी उच्चारलेलं आहे त्याचा परिणाम कट्टर शिवसैनिक असल्याच्या मनावरती नेमका काय होतो ते आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळेल. याच प्रचाराच्या दरम्यान आपल्याला लक्षात येत असेल दिवस कमी आहेत आणि काही ठिकाणचे उमेदवार अद्याप घोषित झालेले नाहीत. ही सगळी स्थिती ही कितपत आव्हानात्मक असते एक उमेदवार म्हणून? आव्हानात्मक असते ज्यावेळेला प्रचाराचा कालावधी कमी असतो, पण शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संघटन, वेगवेगळ्या पक्षाचं संघटन हेच उमेदवाराला शक्ती देणार असतं. मला असं वाटतं की उमेदवारी उशिरा जरी घोषित झाली तरी महायुतीतील पक्ष, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, RP असेल, मनसे असेल, या सगळ्या राजकीय पक्षाचं बळ निवडणुकीमध्ये उतरत असल्यामुळे अवधी जरी कमी उतरला झाला तरी त्याचा फायदा उमेदवाराला आमच्या नक्की होईल. तुमच्या समोर अनंत गीतेचं आव्हान आहे का? अजिबात नाही. मग या स्थितीत आत्ताच्या घडीला सुनील तटकरेंना मतदारसंघात आव्हान कोणाचं आहे? कोणाचं आव्हान नाही. आता फक्त मतदानाची जनता वाट बघते आहे आणि मग 4 जूनच्या निकालाची. एक प्रश्न निश्चित आपल्याला विचारावासा वाटेल आणि तो आहे अजित पवारांच्या संदर्भातला. सुनील तटकरेंची ओळख ही अजित पवारांच्या कट्टर समर्थकांमध्ये होते. 4 जूनच्या नंतर अजित पवारांचं भवितव्य काय आहे? अजितदादांचं भवितव्य उज्ज्वल आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी क्षमता असलेले, 24 तास राबराब राबणारे, जनतेच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करणारे, गतिमान असलेले अजितदादा आहेत. भवितव्य काय, वेगळं काय नाही? म्हणजे पक्ष आणि चिन्ह याच्या संदर्भातला मुद्दा येतो. चिन्ह टिकणार आहे का याची चर्चा येते. विधानसभेत काय होणार असे प्रश्न असतात. चिन्ह सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ते प्रलंबित आहे. आम्हाला गुणवत्तेवरती असं वाटतं की न्यायालयामध्ये ज्यावेळेला युक्तिवाद सुरू होईल
त्यावेळेला चिन्हाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या वरती शिक्कामोर्तब करण्यासाठी जे न्यायालयामध्ये मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत ते आमच्याकडनं त्या ठिकाणी मांडले जातील. आणि पक्षाचं नाव हे टिकवण्याच्या बद्दलचाही तुमच्या समोर संघर्ष असेल की तो काही मुद्दा आता राहिला नाहीये? नाही, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये निर्णय दिलाय. त्यामुळे या संदर्भामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका प्रलंबित आहे. सुनील तटकरेंसारखं व्यक्तिमत्व जे पुरोगामी चेहरा म्हणून राजकारणामध्ये स्थापित असतं, त्यांना आता ज्या पद्धतीनं निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली जाताना दिसतेय त्याची अडचण होते का? नाही, ज्या वेळेला विचारावरती आधारित, विकासावरती आधारित, राष्ट्रहिताचा विचार करत आम्ही निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला हे बाकीचे सगळे मुद्दे गैरलागू त्या ठिकाणी होतात. मला या लोकसभा मतदारसंघात याबद्दलची कुठली अडचण निर्माण झालेली अनुभवायला मिळाली नाही आणि उरलेल्या दिवसामध्ये मिळेल असं बिलकुल त्या ठिकाणी शक्यता नाही. कारण एक साधारण माहिती आमच्यापर्यंत पोहोचली की आपल्या मतदारसंघात असो किंवा इतरत्र सुद्धा मुसलमानांच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, मग तो कितीही चांगला असो किंवा तो महायुतीचा कितीही चांगला उमेदवार असो, त्याला मतदान करायचं नाही असे फतवे निघतायत. आपल्यापर्यंत काय माहिती? धर्मामध्ये, समाजामध्ये विकृत मनोवृत्तीने विकार निर्माण करण्याची प्रवृत्ती आज आहे. जो धार्मिक सलोखा या महाराष्ट्राने अतिशय उत्तम पद्धतीने राखला. नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने सुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना केल्या. आजही जलजीवनची मिशन असेल, राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल, ही काही विशिष्ट धर्मापुरतं नाही, जो नागरिक या देशाचा आहे ते सर्वांसाठी लागू आहे. पण केवळ निवडणुकीचं वातावरण लक्षामध्ये ठेवत ज्या पद्धतीने समाजामध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं केला जातोय हा अत्यंत दुर्दैवी आहे. तटकरेजी, खूप खूप धन्यवाद आणि आभार. आपण वेळ दिलात त्यासाठी आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे दिलीत त्यासाठी सुद्धा. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.